मुलगा चोपडीचे कोळी बांधवांचे नाराज आहेत आणि आता हे विसर्जनापूर्वी आम्ही करत होते आमच्याकडे हेरावून घेतलेलं आहे. आता एवढी वर्ष झाली 20-22 वर्ष जास्त झाली असेल पण हे आता त्यांच्या हिशोबाने विसर्जन करतात आणि 11 वाजेपर्यंत हे विसर्जन 16 रात्री पार पडेलच. बघा मित्रांनो, मंडळाचे जे सचिव आहेत त्यांनी सांगितलं की गणपती 10:30 ते 11 मध्ये विसर्जन होणार रात्री. मग लोकांनी सांगितलं की अरे चंद्रग्रहण आहे, चंद्रग्रहणात गणपती कसा विसर्जन करायचा. ही गोष्ट नक्की काय आहे, का लालबागचा राजा दिवसभर उभा होता त्या पाण्यामध्ये. तुम्हाला ना मी काही गोष्टी अशा सांगणार आहे आज लालबागच्या राजाच्या मंडळाबद्दल. मला जे वाटतंय आणि का असं, कारण अंबानी यांचा हात यावर्षी लालबागच्या राजाला आहे. एका उद्योजकाचा एका कुठल्याही म्हणजे असं आपण बोलू शकतो ठिकाणी हात असणं ते काय असतं, त्याचा परिणाम काय असतो मला असं वाटतं ते मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता हे लालबागचे सचिव जे आहेत दळवी साहेब म्हणून, त्यांनी काय सांगितलं की 10:30-11 नंतर गणपती विसर्जन होणार. आता 10:30-11 नंतर विसर्जन होणार. लोकांमध्ये मग एक शंका निर्माण झाली की चंद्रग्रहण आहे, चंद्रग्रहणामध्ये कसा गणपती विसर्जन होणार. आणि माझ्या व्हिडिओखाली कमेंट्स यायला लागल्या की अरे दादा ह्याच्यावर बोल काहीतरी. मी अचानक व्हिडिओ बनवला. आता तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर मी व्हिडिओ अपलोड केला 9 वाजता आणि 9:15च्या दरम्यान व्हिडिओ अपलोड केला आणि 9:15च्या दरम्यानच गणपती लालबागचा राजा वाटतं 9:12ला विसर्जन झाला. आता ह्यांचं स्टेटमेंट मग काय होतं की 10:30-11 नंतर गणपती विसर्जन करणार. हे चर्चा लोकांमध्ये होण्यासाठी म्हणून, एक तर बॅड पब्लिसिटी आता झालेलीच आहे, तर अजून बॅड पब्लिसिटी व्हायचं त्यासाठी म्हणून ही चर्चा लोकांमध्ये होण्यासाठी आणि गणपतीबद्दल अजून काहीतरी एक बोलतात ना लोकांनी माउथ पब्लिसिटी करावी म्हणून हा दिवसभर गणपती पाण्यात उभा होता का, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत्या का. कारण मला असं वाटतं एका उद्योजकाचा हात, मी तुम्हाला सांगितलं अंबानी यांचा हात या लालबागच्या गणपतीमध्ये का त्या गुजरातचा तराफा इथे आणायचा होता, हा तर पहिला विषय आहे. तिथून एक चर्चेला उदाहरण आलं असतं. कारण आता सध्या मराठी आणि गुजरात असा वाद चालूच आहे. आपण सगळ्या गोष्टी पाहतो. गुजरातवरून इथे काही आणलं जातं आहे, इथून तिकडे काही नेलं जातं आहे. गुजरातवरूनच का मुद्दाम राजकारण या गोष्टीमध्ये आणलं जाते आपण सर्वजण बोलतो. तर पहिलं तर त्यांनी काय बाण सोडला, गुजरातवरून तराफा. आता हे गुजरातवरून तराफा आणला, तिकडे तुम्ही नीट पाहिलं तर मीडियाने याच्यात काय दाखवलं नाही की नाही तर मीडिया हाईप होते गुजरातहून तराफा आणला, हे झालं ते झालं. पण यावर सामान्य लोकांनी मात्र डिंडोरे पेटले. सामान्य लोक सोशल मीडियावर पेटून उठले. त्यानंतर त्यांचं दुसरं स्टेटमेंट काय होतं, तर बाबा रे आम्ही गणपती जो आहे 10:30-11 नंतर विसर्जन करणार, हे स्टेटमेंट त्यांचं होतं. तरी पण त्यांनी गणपती चंद्रग्रहणाच्या आधी विसर्जन केला. म्हणजे लोकांनी त्याच्यावर बोलावं, लोकांनी भडकावं म्हणून हे स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं का. जर का तुमचं स्टेटमेंट तसं नसतं तर मग तुम्ही अजून एक मीडियाला इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मला माहीत नव्हतं. जर का त्यांना माहीत नसेल तर की चंद्रग्रहण आहे तर आम्ही गणपती आधीच विसर्जन करणार, हे स्टेटमेंट त्यांनी परत मीडियामध्ये द्यायला पाहिजे होतं. पण मीडियामध्ये त्यांनी स्टेटमेंट फक्त हेच दिलं की 10:30-11 नंतर गणपती विसर्जन होणार. हा काय मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे काही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाकीचे सगळे गणपती मला माहिती जसे मिळाले, बाकी सगळे जे बोलत आहेत सगळे गणपती विसर्जन झाले, फक्त लालबागचा राजाच गणपती का अडून बसला. का त्यांना त्या तराफ्यामध्येच गणपती बसवून विसर्जन करायचा होता का, कारण तो तराफा गुजरातवरून अंबानी साहेबांनी आणला म्हणून. ही गोष्ट ही चर्चेला आली मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती कोळी बांधवांचं पण एक चर्चेला आलं. काही कोळी बांधव पुढे केले, कारण काही कोळी बांधवांचा मान काढून घेतला, जे आजपर्यंत विसर्जन करत होते त्यांचा मान काढून घेतला, कारण तो तराफा गुजरातवरून आला होता. आता तो गुजरातवरून आले, टेक्नॉलॉजी ती त्या तराफ्याची काय वेगळी होती, आधुनिक टेक्नॉलॉजी होती आणि त्याच्यामुळे ते चालवणं त्या कोळी बांधवांना जमणार नव्हतं. म्हणून ती जे टेंडर आहे ते सगळ्या गोष्टी आहेत त्या कोळी बांधवाकडून काढून त्या गुजरातवरून जे आले होते त्यांना ते देण्यात आलं. आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ही नाही आहे का सगळ्या गोष्टी, ही गोष्ट मुद्दाम घडून आणली जाते का, हे चर्चेचा विषय व्हायलासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत का, हा विषय अत्यंत गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे मित्रांनो मांडणं. कारण बघा मित्रांनो, हे फसवण्याचं काम आहे की नाही. 10:30-11 नंतर तुम्ही बोलताय गणपती विसर्जन होणार, तुम्हाला जर का बाईट देताना हे माहीत नव्हतं की चंद्रग्रहण आहे तर तुम्ही परत एकदा बाईट देऊन सांगायला पाहिजे होतं ना की चंद्रग्रहण आहे तर 9:15च्या दरम्यान गणपती विसर्जन करू, चंद्रग्रहणाच्या आधी विसर्जन करू. पण हे स्टेटमेंट दिलं नाही. मग लोक खवळले, लोक अजून भडकले आणि नंतर चर्चेचा विषय हा झाला की अरे लालबागचा राजा चंद्रग्रहणात विसर्जन झाला, पण तो चंद्रग्रहणात विसर्जन नाही झाला, चंद्रग्रहणाच्या आधी झाला अशी माहिती ही मीडिया देते. आता नक्की काय खरं काय खोटं मला असं वाटतं तुम्हीच कमेंटमध्ये मला सांगा. पण ह्या ज्या गोष्टी करते लालबागचं मंडळ, हे का करते, ह्याच वर्षी का करते, या सगळ्या गोष्टीमध्ये एकच कारण मला वाटतं ते म्हणजे आपल्या अंबानी साहेब जे आहेत ना त्यांनी यावर्षी हात टाकलाय. अंबानीच्या PR टीमने सांगितलं असेल का की बाबा रे आपण ह्याला हाईप करूया, आपण गणपती अजून ठेवूयात, आपण सगळ्यांचं विसर्जन झाल्याच्या नंतर गणपती विसर्जन करूया. आणि मग दळवी साहेबांना सांगितलं का की बाबा रे तुम्ही सांगा ग्रहणामध्येच आम्ही विसर्जन करणार वगैरे, अशा काही गोष्टी आहेत का. ह्या सगळ्या गोष्टी नक्की काय चालू आहेत हे कोणालाच माहिती नाही. या मोठ्या एवढ्या मंडळाकडून अशी चूक कशी होऊ शकते मित्रांनो. हे फक्त चर्चेसाठी हे सगळ्या गोष्टी पेरून ठेवल्या का ह्यांनी कालच्या पूर्ण दिवसभरात, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, गरजेचं आहे बोलणं. आणि त्याच्यामुळे गुजरातवरून तराफा आणणं
आणि कोळी बांधवांचा मान काढून घेणं आणि मग चंद्रग्रहणात गणपती विसर्जन करणं हे स्टेटमेंट, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फक्त आणि फक्त एक हवा होण्यासाठी म्हणून केलेल्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे सांगायची होती की मला भरपूर जण बोलतात, काल तुम्ही व्हिडिओ बनवला की अरे चंद्रग्रहणात विसर्जन झालं नाही. मला पण माहिती आहे, त्याचसाठी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. पण त्यांचं स्टेटमेंट जे होतं ना त्याच्यामुळे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला, त्याच्यामुळे लोक भडकली होती. पण चांगली गोष्ट आहे की जर का मीडिया सांगते 9-12 वाजता विसर्जन झाला, पण काळा मंदिराचे पुजारी आहेत त्यांनी पण हे स्टेटमेंट केलं होतं की बाबा रे ही गोष्ट चुकीची आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी ना की अनंत चतुर्दशी ह्याच दिवशी गणपती विसर्जन झाला पाहिजे. आता काही पंडित बोलतात गणपती उठला म्हणजे तो विसर्जन झाला, मग त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊन आरती तर करतोच ना, मग त्या गणपतीमध्ये प्राण असतातच ना. आणि हा मोठा मानाचा गणपती आपला मुंबईचा, काही झालं तरी हा नवसाचा गणपती, आपला कोळी बांधवांचा गणपती, आपला गणपती आहे, मराठी माणसांचा गणपती आहे. खरं तर तो मानाचा मराठी गणपती सगळ्यांचा असतो, पण मानाचा मराठी माणसाचा गणपती हा, त्यांचा मान हे काढून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच वर्षी करण्यात आल्या. ह्यात अंबानी साहेबांचा काय हात आहे का, ह्या गोष्टी मला असं वाटतं सामान्य माणसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवला आहे मी. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा. तुर्तास थांबतो मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.